जय जगदंब नमो आदेश। आज मी आलेलो आहे मेहकर शहरामध्ये कंचनी महल या स्थानी। हा पाठीमागे तुम्ही जो बघत आहात हा संपूर्ण कंचनी महलाचा परिसर आहे। तुम्ही म्हणाल एक तुटकी फुटकी वास्तू आणि तिच्याबद्दल एवढं काय सांगायचं, तर तुम्ही भूलभुलैया चित्रपट बघितला असेल, चंद्रमुखी चित्रपट बघितला असेल, उमराव जान बघितला असेल। उमराव जान, चंद्रमुखी, भूलभुलैया या सर्व चित्रपटामध्ये जे प्रमुख पात्र होतं ते एका राजनर्तकीचं होतं। ही राजनर्तकी जशी त्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका वठवते, तसंच या महलाचं नाव ज्या बाईच्या नावावरून पडलं आहे, अर्थातच कंचनी महल म्हणजेच कंचनी बाईचा महल, तर ही सुद्धा एक राजनर्तकी होती। मेहकर शहरामध्ये जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे, तर या ठिकाणी कंचनीचा रहिवास होता आणि कंचनी या ठिकाणी स्वतः नृत्य गायन करीत असे। आता मी तुम्हाला तिची स्टोरीसुद्धा सांगतो आणि आपण आतमध्ये एंट्री करूया आणि एंट्री करता करता आपण तिची स्टोरीसुद्धा जाणून घेऊया। आता इथे सध्या फक्त आपल्याला 2च मजले किंवा 2च ताळे दिसत आहेत या महालाचे, परंतु असं सांगतात की हा महाल एकूण 7 ताळी होता, 7 मजली होता आणि या 7 मजली महालाच्या अगदी सर्वात उंच वरच्या सुळोक्यामध्ये कंचनी स्वतः राहत होती। कंचनीची त्या ठिकाणी रंगखोली होती। ही कंचनी अतिशय रूपगर्विता होती। तिला स्वतःच्या रूपाचा फार गर्व होता आणि ती सदैव मोठमोठ्या राजांकडून, राजवाड्यांकडून देणग्या घेत असे। सोनं, चांदी, पैसा याची तिच्याकडे कुठलीही कमतरता नव्हती। अक्षरशः ती सोन्या चांदीच्या ताटामध्ये जेवणारी एक रूपगर्विता होती। त्याबरोबर तिचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की ती लोणारच्या कमळजा मातेची भक्तसुद्धा होती। मेहकरपासून लोणारचं अंतर फार जवळ आहे आणि लोणारच्या तळ्यामध्ये श्री कमळजा देवीचं मंदिर आहे। अतिशय जागृत ते स्थान आहे। काही जण कमळजा मातेला माहूरगडच्या रेणुका मातेचा अवतार मानतात, काही जण तिला महालक्ष्मीचा अवतार मानतात, परंतु कमळजा मातेचं स्वरूप हे पूर्णतः माहूरगडच्या रेणुका मातेच्या तांदळ्याप्रमाणेच दिसतं आणि सिंदूर चर्चित आहे। त्यामुळे ते रेणुका स्वरूप मानणं मला अधिक यथोचित वाटतं। तसेच रेणुका देवीचं जे मूळ पाळण्यातील नाव होतं ते कमला होतं किंवा कमळी होतं, तर कमला, कमळी यावरून कमलजा हे नाव रेणुका मातेचाच तो अवतार असावा असा माझा कयाश आहे। असो, मूळ मुद्द्यावरती येऊया। तर ही जी कंचनी होती या महालामध्ये राहणारी, ही ह्या कमळजा देवीची परमभक्त होती। दररोज सकाळी 4 वाजता उठून स्वतःच्या पालखीमध्ये बसून ती या महालातून कमळजा देवीच्या दर्शनाला लोणारला जात असे। पुढे काय झालं की ह्या कंचनीचं वैभव वाढलं। जो तिचा एक ताळा होता खालचा ह्या महालाचा, ह्या एका ताळ्यावरती तिने 7 ताळे बांधले आणि 7व्या ताळ्यावरच्या रंगमहालामध्ये ती राहायला लागली आणि मग तिने कमळजा मातेच्या दर्शनाला जाणं सोडलं। तिला गर्व आला। तिला असं वाटायला लागलं की मी एवढी लाखो करोडोची स्वामिनी, मोठे मोठे राजे रजवाडे येऊन माझ्याकडे नृत्याची मागणी करतात, फरमाईश करतात, माझ्यासाठी वेटिंगवर थांबतात, मी कशाला रोज सकाळी पालखीमध्ये बसून देवीच्या दर्शनाला जाऊ? आता मी देवीच्या दर्शनाला जाणार नाही, तर मी माझ्या महालाच्या शिखरामध्ये बसून कमळजा देवीच्या मंदिराचं शिखर बघेल आणि तिच्या मंदिरातील मी दिवा बघेल। कमळजा मातेच्या मंदिरातील दिवा बघण्याचा पैज किंवा पण या कंचनीबाईने लावला आणि तोच तिला नडला। शेवटी किती केलं तर जगदंबा रागीट आहे। जगदंबेने सुद्धा अशी लीला केली की ज्या वेळेला ही कंचनीबाई तिच्या 7व्या महालाच्या सुळक्यामध्ये बसून कमळजा मातेचा दिवा बघायचा प्रयत्न करायला लागली, त्याच क्षणी तोल जाऊन ती 7व्या मजल्यावरून खाली पडली आणि गतप्राण झाली। तिचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याबरोबर तिच्या देहाची एक शिळा तयार झाली असं म्हणतात। आता शिळा तयार झाली की नाही झाली ही दंतकथा असू शकेल, कदाचित तिचा दहनविधी किंवा दफनविधी झालेला असावा आणि मला तर असं वाटतं की तिच्या मृतदेहाला याच महालामध्ये कुठेतरी दफन करून ठेवलेलं असावं। सध्या आता आपण मध्यभागच्या ह्या गुमदामध्ये आहोत। हा अतिशय सुंदर असा गुमद आहे। वरतीचं तुम्ही काम पहा, आजूबाजूलाही अनेक सुंदर असे मिनार वगैरे काढलेले आहे, खिडक्या काढलेल्या आहे, याच्यामध्ये रोषणाईसाठी दिव्यांची व्यवस्था केलेली आहे। परंतु दुर्दैव म्हणावं लागेल या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर गावच्या पुरातत्व विभागाचं की पूर्ण महल पडायला आलेला आहे, ढासळलेला आहे। लोकांनी या महालामध्ये गुप्तधनाच्या हव्यासापोटी मोठे मोठे गड्डे खणलेले आहे, गड्डे खणून दगड वर काढलेले आहे।
काही जणांचं म्हणणं असं की कंचनीबाईचा जर मृतदेह सापडला तर तिच्या मृतदेहावरती जे दागदागिने होते ते आम्हाला सांगाड्यावरती सापडतील, म्हणून कित्येक जणांनी इथं खोदकाम केलेलं आहे. परंतु एका अतिशय चांगल्या अशा इतिहासाच्या पुरातत्व इमारतीची दुर्दशा मात्र इथे भरपूर झालेली मला बघायला मिळाली. आज मी पहिल्यांदाच आलो इथे. लहानपणापासून मी कंचनीची गोष्ट ऐकलेली आहे. माझे आजोबा किसननाथ घुगे हे स्वतः पोलीस कर्मचारी होते. ते मेहकर पोलीस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी जमादार ह्या पोस्टवरती होते. तर त्यांना बऱ्याच वेळेला ह्या कंचनी महालापाशी आवाज आलेले आहे. आमचे आजोबा नाथपंथी, आजोबांना अनेक प्रकारच्या विद्या येत होत्या. त्याबरोबरच आजोबांना जमिनीतील पाणी व गुप्तधनसुद्धा समजायचं. आजोबा पोलीस खात्यामध्ये राहूनही अनेकांची मदत करायचे. तर लहानपणी मला आजोबांनी सांगितलेलं की 2-3 वेळेला जेव्हा ते इथे विसाव्याला आले तर तेव्हा त्यांना इथे घुंगरांचा आवाज आलेला आणि त्यांना स्वप्नामध्ये कंचनीबाईने दर्शन दिलेलं. आता कंचनीने दर्शन द्यायला ती काही देवी नव्हे, ती एक प्रेतात्माच आहे किंवा पितृस्वरूपात आहे. पण माझ्या आजोबांना तिने पूर्णपणे दर्शन दिलेलं आणि आजोबांनी पूर्ण वर्णन आम्हाला लहानपणी सांगितलेलं की ती काळ्या रंगाचा शालू नेसलेली होती, त्या शालूवरती पांढऱ्या रंगाच्या फुल्या होत्या, भरगच्च अंगावर दागिने घातलेले होते, आंबाडा बांधलेला होता, केसांना गजरा लावलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये तिने 5 सेकंदासाठी आमच्या आजोबांना उघड्या डोळ्याने स्वतःचं स्वरूप या कंचनी महालामध्ये तेव्हा दाखवलं होतं. हा काळ 1969 किंवा 70चा असावा. त्यानंतर मी आज या ठिकाणी पहिल्यांदा आलेलो आहे आणि आजही या कंचनी महालामध्ये एक वेगळ्या प्रकारचे व्हाइब्स, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. काहीतरी हे आहे जे आपल्याला चोरून बघतंय किंवा आपल्याकडे बघतंय असा मला प्रत्येक खोलीमध्ये फिरताना इथे भास होतोय. त्यामुळे मी जास्त वेळ या ठिकाणी काही थांबणार नाही. इथून आता मी लवकरच रजा घेईल. परंतु कंचनीबाईच्या कहाणीवरून, गोष्टीवरून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तुमच्याकडे धन येऊ द्या, दौलत येऊ द्या, पैसा येऊ द्या, प्रतिष्ठा येऊ द्या, पूर्ण जग दुनियाची शोहरत तुमच्या पायाशी असू द्या, अंबाबाईच्या नादाला लागू नका. जर अंबाबाईच्या नादाला लागाल, देवीवरती गर्व कराल, देवीबरोबर गर्वाने वागाल, तर शेवटी आराध्यांचं गाणं फार फेमस आहे. अंबानी सोडीला वारा हो वारा, बाग लुटला सारा. बाग लुटल्याशिवाय अंबाबाई मग सोडत नाही. आणि कोल्हापूरच्या राजाला सुद्धा या अंबाबाईनं परडी घ्यायला लावली होती अशी आख्यायिका आहे. त्यामुळे गर्वामध्ये येऊ नका. एवढंच फक्त सांगण्यासाठी इथे व्हिजिट केली. सर्व ही तुम्हाला कथा सांगितली, हे प्लेस दाखवला. आणि भिंती बघा तुम्ही, पूर्ण ह्या जुन्या काळातील भिंती आहे, विटा आहेत आणि चुनखडीमधलं हे बांधकाम आहे. आजही थोडासाही मनोरा ढासळलेला नाही आहे, पूर्ण दगडी काम. आणि तुम्ही विचार करा, 7 महाल जेव्हा याच्यावरती असतील तर 7 मजले असताना ही वास्तू किती भव्य आणि दिव्य असेल. तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणचं ही माहिती तुम्हाला आवडेल अशी आशा व्यक्त करतो. आणि बघा, फिरवा, ह्या बाळांकडे फिरवा. आता बघा, हे 2 मुलं या ठिकाणी फिरायला आलेले आहे. 2 माणसं वरती बसलेले आहे, बाकीचे माणसं आजूबाजूला फिरत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय साधी येण्या जाण्याची परवानगी नसावी त्या महालामध्ये सर्व मोकरधंदे सुरू आहेत. तर त्यामुळे मी एवढंच सांगेल की या ठिकाणच्या पोलीस स्टेशनने, पुरातत्व विभागाने थोडंसं कंचनी महालाकडे लक्ष घालावं. आणि जर घालणं होत नसेल तर हा महाल जमीनदोस्त तरी स्वतः करावा. पण लोकांच्या हाताने कुत्र्याने लचके तोडावे तसे ह्या महालाचे लचके तोडल्या जाऊ नये. आई कमळजा मातेच्या भक्ताची ही साक्ष आहे. आई कमळजा मातेच्या चमत्काराची ही वास्तू साक्ष आहे. एका रूपगर्विता आणि राजनर्तकीच्या कलेची ही साक्ष आहे. याच महालामध्ये कंचनीचे घुंगरू थिरकले, याच महालामध्ये तिने कथक, भरतनाट्यम सारखे नृत्य केले, याच महालामध्ये मोठे मोठे राजे रजवाडे यांनी येऊन स्वतःची हजेरी लावली. अशा या महान रूपगर्वितेच्या या महालाची ही दुर्दशा प्रशासनाने थांबवायला हवी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब, नमो आदेश.